नमस्कार मंडळी. लाईफ मधले टेन्शन्स देत नाहीत हसण्याची उसंत आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय लाफ्टरचा महामंच. अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दणदणीत पंचेस टाकून खणखणीत लाफ्टर वसूल करणाऱ्या आपल्या सगळ्या हास्य रथी महारथींचं. त्याचबरोबरीनं स्वागत करूया मंचावरच्या कडक पंचेसना आपल्या सौंदर्याप्रमाणे ब्युटिफुल तर आपल्या टॅलेंटप्रमाणे पॉवरफुल दाद देणाऱ्या आपल्या दोन्ही दर्दी हास्य रसिकांचं. अर्थात खटाळ आणि मिश्किल प्रसाद ओक, बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. तर मंडळी, विनोदाच्या या महामंचावर हास्याचे खेळ रंगून लाफ्टरचे बार उडवण्यासाठी आपले सगळे रथी महारथी सज्ज आहेत. तर मंडळी, तुम्ही सुद्धा लोटपोट हसण्यासाठी व्यवस्थित जागा तयार करून सज्ज व्हा, कारण सुरू होतीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, आपल्या सुपरस्टार गौरवला मिळाली आहे दहीहंडीची सुपारी. बघूया ही सुपारी त्याला कोणी दिली आहे ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि मुलुंडचा शशी कपूर निखिल बने. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचा लाडका अपमान गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. तुम्हाला माहितीये मी आज इथे कशासाठी आलोय? अपमान करून घ्यायला. छोटे लोक छोटी सोच. बड्डेला काय दिलंस? फरसान. काय? फरसान फरसाण. हो, बड्डेला असे पाकिट दिले. माझा बड्डे बड्डे. आज मी इथे, मला इथे दहीहंडीचा सेलिब्रिटी म्हणून बोलवलंय मला. येस, मला सुपारी दिली, ती पण 50,000 रुपयांची. खांडेकर, कितीची? 50,000. ओ सॉरी, तुला माहिती नाही ना 50 किती? 5वर 4 शून्य, एकक दशक शतक हजार 10,000. आराम कर आराम कर. काय समीर दा, आराम आहे? सकाळी मस्त बोलत होता. आज आराम आहे ना? आराम करा. स्किट आल्या, भरभरून स्किट आल्या. सुपाऱ्या मी मारतो, ठीक आहे? आणि आपल्याला काय पार्टनरची गरज नाहीये. आपण अकेला ही काफी. अकेला मग एकट्याने कर स्किट. ए वने राव रे ग. तू एवढा का रागवतो यार? ही सुपारी तूच मला दिलीस ना. म्हणे 50,000 यार, 50,000 अख्ख्या तिसऱ्या सीझनचे मिळून पण एवढे होत नव्हते रे माझे. अरे बाई जरा थांब ना, मग पैसे तर हातात येऊ दे. किती घाई करतो यार? 50,000 पाहिजे ना. तुला माहितीये का बाई, काय? ही हंडी जिने आयोजित केले ना, हा. ती वन्नी अन्नी. कोणी? वन्नी नाही रे, वन्नी अन्नी. अरे मी अण्णा ऐकला होता. अन्नी कोण आहे? अरे ते जाऊ दे रे. वन्नी अन्नी. अरे जाम डेंजर आहे का ती बाई. हो काय? ती कधी येते तू तयार राखायला ना. बाई ती येला का एकदम Yes. डेंजर आहे आपले बाई. हा अन्नी. क्या पब्लिक कैसे हो? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जय जवान मित्रमंडळासाठी. सॉरी, मला वाटलं 9 थर लावले. सॉरी सॉरी. क्या बने बच्ची, कैसा? बहुत दिन के बाद दिख रहा है रे. पाय लागो. हाँ. ए पाय पण ना. सॉरी, मी माझ्या गुरूंशिवाय कोणाच्या पाया पडत नाही. पैसे अन्नी देणार आहे. आणि पाय लागू. ठीक है. क्या रे लंगूर, तू इधर क्या कर रहा है? तिकडे जा ना, गर्दी सांभाळ ना. सेलिब्रिटी गौरव मोरे येणार. चल निघ. अन्नी सेलिब्रिटी गौरव मोरे हेच आहेत. यायचे हो गौरव मोरे. कोबडावर तर वाटत नाही, पण बाबा नाव ऐकलं आपल्या फंटर लोकांकडनं. थँक्यू थँक्यू. म्हणे कडक आयटम आणला. अरे मोरे काय करतो तू? कॉमेडी. हा हो. कर ना मग. हा? हा काय कॉमेंट्री कर. नाही नाही, असं एकट्याला होत नाही, त्यासाठी पार्टनर लागतो. आता कळलं.
नाही जमणार ना, पार्टनर लागतो, एकट्याला होणार नाही ते, बने? त्यासाठी पार्टनर पाहिजे. मेरे को ना बोल रहा है, आणि करेगा ना हो. मेरे को ना बोल रहा है. तेरे को पता है ना मेरे को ना सुनने की आदत नहीं है. हा तिला अमा ऐका सवय आहे. ए भाई यार तू कर ना यार काहीतरी इचिक पिचिक कर ना. अरे असं कसं करणार यार, माझं पार्टनर. ए झिंगूर, हा. हे काय बघितलं ना, हा. याचा चाप खेचला तर काय होईल माहितीये ना. मी चुपचाप मरेन. कॉमेडी करतो ना. एवढं कळतंय ना, हा खोपडीत घुसतंय ना. हा घुसतो कोपडीत. चल मग कर लवकर. हा तर मी कॉमेडी करतोय. काय करतोय? गोविंदा लोग हे बाल गोपाल ठोको ताली. तुम्ही टाळ्या ठोकायला सांगितलं, त्यांनी गोळ्या मारल्या. काय यार, असं कसं शक्य आहे यार? ऐसा ही होता है अपने पास. चल जल्दी से कर. अरे मोरे बघितला का, एक आवाज दिला ना गोळ्या डायरेक्ट तुझ्या खांद्याशी आल्या, नंतर कळलं ना. करतो. ठीक आहे. तर बाळगोपाळ रेडी. हा रेडी तुम्ही सगळे? यस. तर मी तुम्हाला एक जोक सांगतो. तर मला सांगा, अरब कंट्रीमध्ये लहान मुलं कशी रडतात? प्लीज सांगा बाळगोपाळ. हे यू फॅटी बाळगोपाळ, तू सांग. नाही समज? ओके. हा यू स्लिपरी बाळगोपाळ, तू सांग. ओ नाही ठीक आहे. मी सांगतो. मी अरब कंट्रीमधली मुलं अशी रडतात. UAE. अरे बाप रे बाप, मरतो काय मी. हे नको, हे थांबवा, टाळ्या थांबवा. छपरी इधर आ रे. वा थांबवा. इधर आ, जल्दी से आ. काय रे, UAE मध्ये जाऊन काय केलं? हा? काय केलं? याच्यासाठी पैसे दिले होते? याच्यासाठी पैसे भरले होते? फालतूपणा नाही करायचा. चल निघ इकडून. निघ. तू काय बोलत रे UAE चा? नाही, तो बरोबर नव्हता चोक. ऍक्च्युली दुसरा आहे माझ्याकडे. ऐकाव लवकर चल. ते काय, सगळे भाई हिंदी आहेत ना, तर कदाचित त्यांना मराठी कळलं नसेल, तर मी हिंदी जोक सांगतो. बाळगोपाळ, मी आता हिंदीत तुम्हाला जोक सांगतो. एकदा काय होतं, ती चपाती आहे ना, चपाती वो रोती आहे. चपाती कळलं काय? फुलका. चपाती लेडीज सोबत इज्जत मध्ये बोलायचं. हाँ इज्जत मध्ये बोलतो. तो चपाती ना रोती है, तो एक जना के चपाती को पूछता है, ये चपाती तू क्यों रोती है? ती बोलते मैं रोटी हूं ना क्योंकि वो आटा नहीं. अरे बाप रे बाप, हा जोक तर म्हणजे. इधर आ रे, इधर आ. मी जल्दी आ. मला बोलवली हो? रोटी बंडर में क्या राडा किया? कोणी मी? हाँ? वो आटा पीटा का बॉक्स किधर है? तुम्हाला आटा पिठाचा बॉक्स कळलेला आहे तुम्हाला? सॉरी आणि ते चुकलो. चुकता है? नाही सॉरी नाही प्लीज मला माफ करा. मला सॉरी. चल भाग. कुठे भागू? भाग. इकडे उधर भाग. प्लीज शालू. क्या रे, आटा का क्या? नहीं वो क्या, वो जोक अच्छा नहीं था. उसका मतलब मैं आपको समझाता है. एक्चुअली आपको मतलब नहीं समझा, इसके लिए वो जोक गया. अरे इसको कुछ नहीं आता है क्या रे, बने किधर से लाया इसको? अरे बन्या, अभी मैं क्या करूँ? करना यार काहीतरी, आपली इज्जत घालवतो यार तू. काय करू यार, अजून मला काय जमतच नाही, काय करू? चल तेरे को आवाज निकालना आता है? कुठून? कुठून काय आणि काय बोलली? आवाज निकालना आता म्हणजे मिमिक्री करू शकता का तू? मिमिक्री नाही ना यार, आपला प्रांत नाही यार, तू मिमिक्री कर ना यार. अरे हा आहे ना, करेल ना मिमिक्री. मी ट्राय करतो. चल जल्दी से कर. दादा कोणके साहेबांचा आवाज चल, काढण्याचा निघ. प्रयत्न करतो. एकदा तर मला जोक सांगतो. एकदा काय होतं माहिती का, जेम्स बॉन्ड आज जंगलात जातो, त्याला समोर डुक्कर. तो डुक्कराला बघून जेम्स बॉन्ड म्हणतो हाय आय एम बॉन्ड, जेम्स बॉन्ड. त्याला डुक्कर बघून म्हणतो हाय आय एम डुक्कर, रान डुक्कर. आणि दोघे निघून जातात. मायाला जे कुठे अरे येत नाही ना बे, येत नाही बोलत राहा, येत नाही ना बे मला. कशाला सुपारी घेतली? सुपारी कशाला घेतली? ए चल ठीक है. तू चमन बग्गाचा आवाज काढ. हे बघा, चमन बघा कोण आहे मला माहित नाही. चल ठीक है. तू चंदू चमेला का आवाज निकाल. चल बने इकडे. आता हा कोण आहे चंदू चमेला यार? अरे भाई तू कर ना यार, ऍक्टर समजतो ना स्वतःला. हा. काहीतरी इम्प्रोवाइज कर ना. चल ना. पण चंदू चमेला कसा जल्दी. करायचा? हा करतो. चंदू चमेला ते एकदम हा, करतो. हा. ए भाई बोले इधर आके बैठना यार.
ले 1 2 3 4 चंदू चमेलाची पोरं हुशार 1 2 अरे आज खेलेंगे चिल्लम से होली आज खेलेंगे चिल्लम से होली जबरदस्ती आवाज काढायला होते ही ढोली क्या बोला? नाही इधर आ रे, जमत बने इधर आ। जाने दो. जमत नाही मला तूने अपने मौसी का आवाज लड़के के माफिक काय को निकाला रे? चंदू चमेला ही बाई आहे हाँ पहिला काय ना सांगितलं मला काय माहिती ही बाई आहे म्हणून मी हे नसतं केलं मग मी क्या रे बने किधर से लाया इसको? कुछ नहीं आता, चल भगा इसको, चल. मैं जा रहा हूँ मेरा पेमेंट दो मैं जाता हूँ पेमेंट हाँ समोर ठेवल्याचा घेऊन ये. कुठं आहे समोर कुठं आहे समोर 9 थर लावायचे, 9व्या थरावर तू चढायचं, वरती अंडी बोडायची, तिथून वाउचर घेऊन यायचं, इथे द्यायचं, साईन करायची, मी पेमेंट देणार, घेऊन जायचं. हे सगळं कोणी करायचं तू मी नव्या थरावर जायचं हा. तिकडनं वाउचर घेऊन यायचं हा. अरे मी टेबलावर चढलो तरी मला चक्कर येते हा ए बने मला उंचीचा फोबिया यार म्हणून तुझी प्रगती होत नाही. आहेस तिकडेच आहेस. बरोबरचे बघ कुठे पोहोचले. मी ना मला कायच्या काय करायला लावता यार हे सोडून सांगा ना 2 थराची हंडी लावा ना फोडतो मी ठीक आहे वंटाय, तेरे लिए 2 थर की हंडी. हा तू खालच्या थरावर, आपण वरच्या थरावर. आणि तुमचा फंबल पडलाय तुम्ही आता काय बोलत माहिती का की मी सेलिब्रिटी युनिव्हर्सल सेलिब्रिटी गौरव मोरे खाली आणि त्याच्यावर तुम्ही युनिव्हर्सल सेलिब्रिटी. अरे जे टाक- तू करेक्ट ऐकलंय भावा. हा तू खाली, हा. आपण वरच्या थरावर. हा हा चल. बने घे या मोबाईल मध्ये ना फिल्टर पाडा कुटुंब असा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यांना मेसेज कर डायरेक्ट स्मशानात या चाल ना, फालतूपणा करतो. नीट उभा राहा. काय नाही होणार नीट उभा आहे. राहा. मी सपोर्ट देतो काय तुला. ना अरे माझ्या बरगड्या बाहेर ए, येतील. बघायला कर ना यार तू. ए, नको. हा ना, उभा चल चल होईल होईल ए, होईल. लगेच होईल, 2 मिनिटं. आणि- क्या यार, किधर से लाया? चल निकाल इसको, हट. अरे आणि फालतू. करेगा ना. क्या करेगा कर ना यार. काय करतोय तू? काय करूं अरे इनको छोड़ना यार कोई दूसरा दो ना है उसको मैं खंदे पे लेता है ना यार दूसरा चाहिए तेरे को? हाँ चले बने, खांडेकर को बुला. कोणाला खांडेकर तोच बोलला तुला इथे बोलवायला. तू सगळे चॅलेंज एक्सेप्ट करशील. तू सांगितलं ना मी असं सगळं ऍक्सेप्ट करणार आहे म्हणून 5 मिनट रुको 5 मिनट हाँ? अभी आता है मैं ये किधर? चैलेंज में एक्सेप्ट करता है अभी आया मैं किधर जा रहा है? अभी आया रुको ए, आया अभी। ए, अरे काय यार? वनी अण्णी तू कमाल दिसतेस. मुळात आम्हाला हे नावच फार आवडलंय वनी अण्णी. एकदम 1 तास झाला परफॉर्मन्स. मस्त जोरदार टाळ्या. बघा आपल्या हास्य रसिकांना ही दादागिरी किती भावली आहे. सई वने मला तुला सगळ्यात आधी एक असं सांगायचं की ह्या गेटअपमध्ये तू अतिशय सुंदर दिसतेस. तुझ्या पर्सनॅलिटीला तुझ्या असण्याला हा गेटअप अतिशय सूट करतोय आणि छान केलंस. बॉडी लँग्वेज कमाल होती. ज्या पद्धतीने तू एंट्री घेतलीस ती कमाल होती. गौऱ्या मस्त. तुला काय नवीन सांगायची गरज नाही. मजा आली. छान झालं स्किट. प्रसाद दा चांगला होता परफॉर्मन्स. मजा आली. वनिता तू खूप छान दिसतेस. खूपच आणि खूप मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस तू. ओव्हरऑल लुकच खूप मस्त आहे. वनिता या स्किट नंतर खास तुझ्यासाठी एक शेर अर्ज किया है. शार्द वो चेहरे से पर्दा उठा के आई वो चेहरे से पर्दा उठा के आई जुल्फों की कुछ अलग स्टाइल करके आई वो चेहरे से पर्दा उठा के आई जुल्फों की अलग स्टाइल करके आई किसी ने कहा बड़ी खूबसूरत लग रही हो आज हमने कहा शायद वो नहा के आई. नाईस. ओव्हरऑल अजून खूप मजा आणता आली असती पण नॉट बॅड. नाईस परफॉर्मन्स. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. मंडळी आपल्या खांडेकर आजोबांनी त्यांच्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलंय. बघूया तिथे काय धमाल घडतीये. विनोदाचा ओमकार लावून लाफ्टरचा गोड प्रसाद वाटण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत ओमकार भोजने आणि प्रसाद खांडेकर.
लवकर लवकर करा, हे टाइमपास करू नका, लवकर करा. अरे तयारी करतोय आपण, पण गणपती कधी आणायचा? गणपती, तुला हे बर्थडेचं डेकोरेशन गणपतीचं डेकोरेशन वाटतंय? मग तू बर्थडेला काय पुढच्या वर्षी लवकर या अशी पट्टी लावतोस? अरे गावडे, काय? स्वतःच्या नाही तर लोकांच्या स्किट मध्ये तरी लक्ष घाल. अरे ते खांडेकर आजोबा आहेत ना, खांडेकर आजोबा, त्यांचे मित्र नाही का ते भोजने आजोबा, त्यांचा बर्थडे आज. मग ते खांडेकर आजोबा आम्हाला त्या दिवशी भेटले, ते काय बोलले, त्यांना ना आपल्यासारखं ना असं यंगस्टर लोकांसारखा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे, त्याची तयारी करतोय आपण यार. हे बघ फुगवलेत, केक आणलाय, डीजे दत्तू इन द मिक्स. बस जास्त टाइमपास करू नका. आजोबा आता येतीलच भोजने आजोबांना घेऊन. आणि बघा हे तुम्हाला माहिती ना, त्या आल्यावरती आपल्याला काय ओरडायचं आहे? मोरया. मोरया नाही रे, सरप्राईज असं म्हणून त्यांचं स्वागत करायचं, कळलं का? आता लपाय पटकन, मला फोन आलेला, आता कधी पण येतील. चल लपा लवकर लवकर तरी लपा रे, आजोबा येतील. बाबा भोजना ये भोजना ये बाबा ये. अरे बाबा आपण म्हातारे झालो, आता आपला बर्थडे कोण सेलिब्रेट करणार? खांडेकर, अरे तू म्हातारा झालास, मी अजूनही लवचिक आहे, मी अजूनही स्किट करू शकतो. काय मेला भोग नाही तुझी इच्छा, अर्धी लाकड मसनात गेली तरी तुला स्किटच करायची काय रे? आणि लवचिकचं बोलशील तर मी पण कमी ना. कशाला झेपत नाही तर कशाला मोडली ना चरबी? चरबी हाडं आहेत कुठे तुझ्याकडे? कधी होती? तू घरी कशाला घेऊन आलायस मला सांग. आपण काय केलं तरुणपणात नाही काय, आपण तुझा बर्थडे एकत्र करायचो, तर म्हटलं आता 85वा पण बर्थडे एकत्रच करूया. नाही रे नाही, आता इच्छा नाही बर्थडे साजरा करण्याची. माझी प्राजक्ता मला सोडून गेली ना. आपली प्राजक्ता आपली नाही माझी प्राजक्ता झाडा. अरे कॉलेजमध्ये तिला विचारलं, तिने तुला नकार दिला, त्यानंतर संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत संसार केला आणि अजूनही तुझ्या डोक्यातून जात नाही. नाही रे नाही, असं तुला वाटतंय? काय तुला वाटतंय? मलाच नाही फक्त नेहाला पण वाटत. कोण नेहा? कोण बायको तुझी झाडा? कोण नेहा? तुम्हाला सांगतो, लग्नाचे 36 गुण नाही जुळले, वजन काट्यावरचं 136 काकडा जुळला आणि यांचं लग्न लावून दिलं. एवढा चांगल्या दिवशी कशाला आठवण नको ती? तेच म्हणतोय खांडेकर, नको आता जड झालंय. नाही, मी तुझा बर्थडे ना असं यंगस्टर सारखं सेलिब्रेट करणार आहे. हो नको नको ते सगळं नको. तुला सांगतो खांडेकर, मित्र आहे तुझा. अरे आधी जड झालंय सगळं खांडेकर. अरे नको खांडेकर, नको रे नको. भोजन ये. अरे पण हे सगळं करण्याचे काय गरज आहे? मित्र करणार तर कोण करणार? हो रे. ये भोजन बस रे बाबा बस. खांडेकर, हे माझा मित्र खांडेकर काय केलं रे कार्टेनो? हे खांडेकर. नाही ते खांडेकर आजोबाच गेले ना. नाही आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आलात ना की आल्याला सरप्राईज असं ओरडायचं म्हणून. ओरडायचं? हा. अरे काय रे? हा आलो थांब, मला बोलवलं. आलो 2 मिनिट. खांडेकर, हे खांडेकर. हा हॅलो. हा नातेवाईकांना बोलवून घ्या. मी येतोय बाहेर लगेच. आलो. हा मी दत्तू प्रोडक्शन वाला, मला खूप काम आहे. परस्पर तू प्रोडक्शन वाला आहे, तुला खूप काम आहेत. परस्पर विरोधी 2 वाक्य बोलू नको. एक तर प्रोडक्शन वालाच बोल, नाही तर खूप काम आहेत बोल. प्रोडक्शन वाल्याला काम असते ते इथे स्किट मध्ये झेलकरी म्हणून कशाला ठेवलं असतं?
तुझं काय बाबा वाक्य आठवत नाही म्हणून थांबलंस का? ह्याच्यावर प्रेम आहे म्हणून थांबलंय? आई शपथ सांगतो मला काय माहित नाही. मला वाटलं गणपती आणायचा आहे. ने मग जा गेले रे सगळे कार्टे गेले. खांडेकर खांडेकर उठे माझा मित्र आहे खांडेकर. अरे सांगत होतो झेपत नाही तर कशाला खांडेकर. नाही असा मला एकट्याला सोडून जाऊ शकत नाही तो. मी आधी खात्री करतो. मेल्याने आयुष्यभर स्किट लिहिलं ना त्याचे हृदयाचे ठोके पण आता टाईप केल्यासारखे वाचतात. हे खांडेकर खांडेकर अरे स्क्रिप्ट रिजेक्ट झालं वाटतं. होती ती धुकधुकी पण गेली का काय? हे खांडेकर नाही खांडेकर जाऊन चालणार नाही. खांडेकर खांडेकर ती बघ प्राजक्ता आली बघ. खांडेकर भोजना जरा केस बघ ना बरोबर आहेत की नाही? कशाला कशाला केस कशाला? प्राजक्ता येते सुधारणार नाही तू जाड्या. कशाला कशाला एवढं सगळं करतो? घाबरलो ना. घापकन कोणतरी अंगावर आलं रे. मग तू घापकन जायच्या वाटेवर होतास. एकुलता एक मित्र माझा घाबरलो. हाय बरं आता बरं आहे बरं आहे. हे गेले कुठे काढले सगळे? गेले कुठे? बर्थडे सेलिब्रेट करायला आलो ना इकडे. हो पण तू काय ते रस प्राईज दिला गेले ते. भोजना रस प्राईज नाही रे सरप्राईज. सरप्राईज झालं वय तुझं. झालं वय माझं. कशाला पण ते हा वय झेपत नाही रे तुला. नाही ना असं कसं. अरे आपण मी तुझा मित्र नाही काय? कॉलेजमध्ये आपल्या दोघांना शोले मध्ये जय विरूची जोडी म्हणून ओळखायचं. मी असा जय होतो जय आणि मी विरू होतो. तुके ना मेला कुत्ते. कुत्ते कसला कुत्ते 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 आता कुठे पहिल्यासारखं राहिलंय सगळं. हे पण तुला आठवतंय तू जय सारखा कॉइन उडवायचा छाटा कापा करायला. छाटा कापा कुठला? छाटा कापा नाही. अरे ते छापा काटा. छापा काटा करायला कॉइन उडवायचा. एकदा आठवतंय डायरेक्ट ते कॉइन तुझ्या घशात गेलं होतं. 3 डझन केळी खाल्ली होती सालान सकट. साला काय दिवस होता रे ते. कॉइन सापडला होता. हो पण छापाने काटा पुसून गेलं होतं. छापा काटा कळत नव्हतं. नंतर ते कॉइन उंबरठ्यावरती ठेचून लावलं होतं. अरे मग बर्थडे सेलिब्रेट करायला आलो होतो. कार्टे गेले कुठे सगळे? ते तू सरप्राईज दिल्यावर निघून गेले. कार्टे नाही यार. बरं नो यार कुठे गेला? कुठे जाता म्हणता म्हणता? हे मेणबत्ती पेटवा रे. मेला ना मेणबत्ती पेटवा. मेणबत्ती पेटवा रे. आणि भोजनेचा बर्थडे मी सेलिब्रेट करणार आहे. बर्थडे म्हणजे विशेष आहे. आधीच सांगतो. काय रे? हे का मध्येच? आता मेणबत्ती पेटवेपर्यंत काहीतरी कर तूच म्हणाला. नाही तेच म्हणाले. तसं लिहिलं काही नाही करून ठेव असं म्हणाले. लाकडं पेटतील ह्याच्या आधी. लवकर पेटवा. भोजना खांडेकर आपण दोघं मिळून फुकूया. ये खांडेकर अरे मेणबत्त्या तशाच राहिलं. खांडेकर बापरे खांडेकर आजोबाच मिसले वाटतं. आलो 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 लगेच आलो. हॅलो हॅलो आता ऍक्च्युअल मध्ये नातेवाईकांना बोलवा. हे मगाशी ना चुकून फोन लागला होता माझा. मला खूप काम आहे. तुझं ठरलं. हो तुझा एक खांडेकर एक खांडेकर आहे. नाही असं सारखं सारखं नाही करायचंय. मला एकट्याला भीती वाटते खांडेकर. नाही आम्हाला एकट्याला सोडून जाऊ शकत नाही. खांडेकर
आहेत काही लाफ्टर राखून ठेवलेत खांडेकरने. वा 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 वा. ए खांडेकर, तुझी बायको नेहा माहेरी चालली बघ. बाबा गेली ती माहेरी गेली का? चल पेग भर पेग आणि चकली आणि पापड भिजत ठेव. चावलं जात नाही ना आता. घेऊन टाकू आणि क्वार्टर. अख्खी क्वार्टर. अरे वाईन मध्ये कोल्ड्रिंक टाकून पिणारा आणि त्याच एका ग्लास मध्ये फुलटू होणारा, याला क्वार्टर झेपते. ते राहू दे. हे पोरांनो, याने आहे जिवंत. अरे ते जाऊ दे. हो आजोबा, नाही झेपत तर कशाला करता तुम्ही? तुला झेपत नाही तरी स्किट करतोयस ना. तुला बोलतो का रे काय? माझ्या मित्राचा बर्थडे आज मी सेलिब्रेट करणार म्हणजे करणार. पण जाऊ दे खांडेकर, आता 2दा जाऊन आलास परत, आता काही नको. तुला पोचवलं शिवाय का मी जात नाही बघ. मी तुला खांदा देणार आहे. आयुष्यभर ब्रेकअप झालेल्या मुलींचा खांदा झालास आणि आता माझा खांदा होतोय. केक कापाना चला ना. आता आपण ते हे करायचं, ते डान्स करायचं. डान्स नको खांडेकर, नको. अरे झाला डान्स. अरे नाही रे, नाही. म्युझिक लाव रे. यो डीजे दत्तू इन द मिक्स 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 मिक्स. चला या. मला नाही. करूया थांबा करूया. ए पोरांनो इकडे या. त्याला पकडा दोघांनी. डान्स करायचा असा नाही रे. मी आलो नको. तुम्ही करता डान्स. चला लावा म्युझिक लावा. सांगितलं खांडेकर. बस झालं आता. अजून बाकी आहे. अजून काय बाकी आहे? आता फक्त जायचं बाकी आहे. अरे ते हे असतं ना, ते आपण त्या लग्नात लोकांना देतो अक्षता. नाही रे, मेला अक्षता नाही. ते नाही का आपण कवर घालतो आणि वरती नाव लिहितो. पुस्तक नाही रे. ते नाही का आपण अभिनंदन ते देताना बोलतो ना. टिफ ग. बोल ना, हे तू विसरतोयस की मुद्दाम करतोयस? एवढं नाही रे. गिफ्टचं टिफक एवढं नाही कोण. गिफ्ट कुठे रे? खंडे भोजने बा पैसे जमून तुझ्यासाठी गिफ्ट घेतलं. हो कशाला? अभिनंदन रे, अभिनंदन. थँक्यू. तुझ्यासारखा मित्र आयुष्यात नसला तर किती उणीव भासते कुणाला माहिती. तर बरं मग आता मी येऊ. मग नाही ते उघडायचं आणि इथंच बघायचं. अरे आता हे घरी जाऊन बघतो. नाही म्हटलं उघड हे खेळ खांडेकर, हे असे चाळे सोबत नाही तू तुम्हाला. उघड. अरे वा. प्लास्टिकचं कवर उघडत नाही हवं. बघ. 1 2 3. ए भोजने अरे मी जाता हाच गेला. हडकर, माझ्यात इच्छाशक्ती होती म्हणून आलो. हा नाही यायचा परत. आता वाजवा तुम्ही. वा कडक परफॉर्मन्स, कडक. ओमकार, मला फार दुःख आहे तुझी प्राजक्ता तुला सोडून गेली. पण काय कॅरेक्टर्स पकडले तुम्ही दोघांनी. क्या बात है. मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया हे बर्थडे सेलिब्रेशन आपल्या दर्दी हास्य रसिकांना कसं वाटलंय. सई, आज चष्मा पण आहे आणि संधी.
या सीझन मध्ये जुजवी प्रथा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे, याचा आम्हाला सगळ्यांना फार आनंद आहे. तुम्ही दोघांनी अप्रतिम सादरीकरण केलं. काहीतरी वेगळेच आवाज तुम्ही लावलेत दोघांनी आणि मला अतिशय आनंद आहे की जुजबीची सुरुवात माझ्या भावापासून झाली आहे. आणि त्यांनी लिपस्टिकही दिलं होतं, ती लिपस्टिक मी आज लावून आली आहे. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि जी मंडळी आली होती वाढदिवस सेलिब्रेट करायला ती काही कमी नव्हती. त्यांनी सुद्धा स्किटमध्ये खूप जास्त रंगत आणली. आपलं नाव काय सर? दत्ता. दत्ता, तुम्ही प्रोडक्शनमध्ये आहात. फार सुंदर परफॉर्म केलं तुम्ही. दत्तासाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. मला या मंचाची एक गंमत अशी वाटते की सगळीकडून लोक येतात आणि परफॉर्म करतात आणि भाव खाऊन जातात. म्हणजे असं नाही आहे की नुसतं परफॉर्म करतात, भाव पण खाऊन जातात. त्यामुळे मला असं वाटतं की हास्य जत्रेचा पगडा आपल्या फक्त परफॉर्मर्सवरती नाही तर टेक्निकल टीमवरती सुद्धा आहे. आणि आय थिंक इट इज मॅजिकल. अमेझिंग परफॉर्मन्स झाला यार. असेच परफॉर्मन्सेस बघायला मिळवते. थँक्यू सो मच. प्रसाद दा, इतकं अप्रतिम सादरीकरण, इतकं अप्रतिम कॅरेक्टरायझेशन आणि त्या स्किटची बांधणी, तुमचा परफॉर्मन्स, त्यातलं डेडिकेशन. नॉट ओन्ली यू टू, तुमच्या चौघांचंही तेवढंच कौतुक. कारण आपल्या वाट्याला आलेली छोटी भूमिका पण तितक्याच समरसपणे सादर करणं हे त्या संपूर्ण स्क्रिप्टला डेकोर करण्यासारखं असतं. आणि ते तुम्ही चौघांनी लाजवाब केलं. तुमच्या रूपाने आज एक वेगळंच टॅलेंट दत्ता म्हणून आमच्यासमोर उभं राहिलं. कौतुक तुमचंही. खूप छान आणि खूप सहज वावर आहे तुमचासुद्धा बनेसारखाच. आणि इथून पुढे तुम्ही वारंवार दिसत राहाल अशी आशा व्यक्त करतो. माइंड ब्लोईंग होतं प्रसाद जे काय तुम्ही दोघांनी केलं ते. ओंकार, कमाल कॅरेक्टरायझेशन होतं. आणि तुमच्यातलं टॅलेंट आणि तुझी सोडून गेलेली बायको यासाठी एक खास शेर तुमच्यासाठी. इरशाद, टैलेंट और बीबी बड़ी अजीब चीज होती है. टैलेंट और बीबी बड़ी अजीब चीज होती है. अच्छी तभी लगती है जब दूसरे की होती है. सुपर मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. मंडळी, आपल्या सुहास ताईंनी जस्ट एका हॉटेलच्या रूममध्ये चेक इन केलंय. बघूया तिकडे काय घडतंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत जोडाक्षरांचे खड्डे चुकवत एक्सप्रेशनच्या जोरावर विनोदाची गाडी पळवणारा सचिन गावडे. काय समजली फेम? प्रभाकर मोरे. आणि आपल्या हास्य जत्रेची विनोदिनी सुहास परांजपे. पोचले बाई एकदाची. ॲक्च्युली ना मी मुंबईला जायला निघाले होते, पण कर्जत स्टेशनला गाडी जी थांबली ना ती थांबलीच. पुढे जायचं नावच घेईना. एवढी कंटाळ आहे ना गाडीत बसून. बरं एकाच जागी तासन तास बसून राहिला. मी काही नेहा नाहीये ना. मला काय वाटतं माहिती आहे, 4-5 आठवडे ही अशीच बसून राहिली ना तर ठाकूर कॉम्प्लेक्स तयार होईल. शेवटी कंटाळले आणि बाहेर पडले गाडीच्या. आणि हॉटेल विसावाचं बुकिंग केलं. म्हटलं आजची रात्र इथेच थांबूया. आणि bookbybook.com वरती बुकिंग केलं ना, त्यामुळे 50% मला डिस्काउंट मिळालंय. दिसत नाही कोणी पण इथे. हॅलो, एनीवन इज हियर? एक्सक्यूज मी. हॅलो. कॉन्शियस सेशन. हॅलो मॅडम, वेलकम टू विसावा हॉटेल. माय नेम इज सचिन गावडे. ओके. आय कॉन टू हेल्प मी. काय? अहो मॅडम, म्हणजे मी काय मदत करू का तुम्हाला? हा, माझं बुकिंग आहे हॉटेलमध्ये. या हॉटेलमध्ये? काय नाव आहे ना? सुहास परांजपे नाव. सुहास परांजपे. सुहास. हा, यस. हा, तर मिस्टर सुहास परांजपे कुठे आहेत? हो, ते लागणार ते. त्यांच्याच नावाने रूम बुक आहे कडे. नाही 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 नाही. तुम्ही कोण? मी सुहास परांजपे आहे. मला रूम दाखव. चल. रूम ना? या 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 आलू का? या लवकर लवकर या 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 इकडे या. बघा बघा बघा, ही रूम आहे. हा, ही रूम आहे ना तुमचीच आहे असं समजा. बिंदास
आणि काय लागलं ना मॅडम तर मला सांगा हा, काय टेन्शन घ्यायचं नाही. हा हे बघा इकडं असा हे काय काय झालं मॅडम? तू इथे काय करतोयस? इथे काय म्हणजे ही माझी रूम आहे, मी इथे झोपतो ना. उठ आधी. तू इथे झोपू शकत नाहीस. उठ आधी उठ. ते झोपू शकत नाही मी? नाही. बरं ठीक आहे, मी एवढं टेन्शन नाही घ्यायचं, मी इथे झोपतो. उठ पहिले. इथे झोपू शकत नाही म्हणजे ही रूम माझी आहे. तू इथे झोपू तुझ्याशी ना बोलण्यात नाही अर्थ काही. बोलते मॅनेजरला. बोल मॅनेजर मॅनेजर मॅनेजरला. कशाला एवढा गळा फाडता तुम्ही? बापूस ए बापूस. अरे काय झालं? काय झालं? ओरडतोस काय साहेब? काय झालं ओरडलं तुला? वसाडिया तू रूम मध्ये आयटम आणून ठेवले? ही तुझी हिम्मत? हा मी तिकडे दुसऱ्या रूम मध्ये गेलो. आयटम तू काय मारतं का त्याला? मला आयटम कशाला? माझी आयटम नाही. तशी पण ही आयटमच नाही म्हणजे माझी पण काही चॉईस आहे का नाही? गप्प बसा एकदम. फालतूपणा बंद. मी ह्याची आयटम नाहीये. नक्की नक्की कन्फर्म? कन्फर्म. तुम्ही ह्याची आयटम नाही? नाही. बरं झालं म्हणजे माझी लाईन क्लिअर झाली. गप्प बसा. हा फालतूपणा आहे तुमचा. हाय ना फालतूपणा? हाय ना? आहेच. आणि हे वसाडे ह्याला स्किट म्हणतात. मी त्याबद्दल बोलत नाहीये. हा तुमचा मुलगा ह्या रूम मध्ये चटई घालून झोपतोय. ही माझी रूम आहे आणि हा स्वतःची रूम म्हणतोय. मी ह्याच्याबरोबर रूम कशी काय शेअर करू? बरोबर आहे. अक्कल आहे तुला? हा तू ह्याना म्हणतोस माझ्या रूम मध्ये झोपून? मॅडम तुम्ही माझ्या रूम मध्ये झोपा. हो माझ्याकडे डबल बेड हाय. हा फक्त काय ब्लँकेट एकच आहे तर आपण दोघांनी अर्ध अर्ध वाटून घेऊ. काय समजली? तुम्ही बापरे काय मूर्ख आहात का? काय झालं आता? मला माझी स्वतःची रूम पाहिजे. नाही काय झालं? स्वतःची रूम म्हणजे काय? मी तुमची रूम आहे ना त्या दुसऱ्या कस्टमरला दिली. का? हो का म्हणजे काय? पाऊस केवढा पडतोय. अरे हा ते कस्टमर वाढले त्याच्यामुळे द्यावी लागली. हे बघा मॅडम तुम्हाला राहायचं असेल ना तर आमच्या दोघांच्या रूम मध्ये तुम्हाला राहावं लागेल. काय समजली? ठीक आहे मी ह्या रूम मध्ये झोपते. तुम्ही ह्याला घेऊन तुमच्या रूम मध्ये झोपा. माझ्या रूम मध्ये एकत्र? हो. हे बघा मी याच्या रूम मध्ये झोपणार नाही. हे बघ हा याला झोपेत लाता मारायची सवय आहे. मी लाता मारते? अरे मीच तुझ्यावर झोपणार नाही. अहो मॅडम ह्याला ना झोपेमध्ये ना पप्पी घ्यायची सवय आहे. मी लाथा ऍडजस्ट करीन. लाथा ऍडजस्ट करीन मी. ठीक आहे ओके. आता प्रत्येकाच्या नशिबात नसते प्रभाकरची पप्पी. त्याला आपण काय करणार? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्ही रूम चेक इन करून घ्या. तुम्हाला काही डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहेत का? आधार कार्ड वगैरे असं काही? नाही नाही ते करत नाही. 2 फोटो लागतील फक्त. ओके ओके. हे काय शोधता काय तुम्ही? आत्ता म्हणा 2 फोटो लागतील ते शोधते मी. पासपोर्ट फोटो आहेत का? नाही काय गरज नाही. कॅमेरा ऑन कर लवकर. ओके. खांद्यावर का हात टाकताय माझ्या तुम्ही? खांद्यावर हात म्हणजे आमच्या हॉटेलची प्रोसिजर आहे. आम्हाला करावीच लागते ती. कुठल्या हॉटेलची हे प्रोसिजर असते खांद्यावर हात टाकून फोटो काढण्याची? असं कसं? आता तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये राहणार ती आठवण म्हणून असा आम्हाला फोटो काढावा लागतो. काय समजली? असं कसं? तुम्हाला फोटो नाही काढायचा? नाही. दुसऱ्या हॉटेलमध्ये निघून जा. हे यार कुठे अडकले मी? ठेवा ठेवा खांद्यावर हात ठेवा. आणि खांद्यावर हात ठेवायचा. इकडे तिकडे बोट गेला ना तर अशी सनकंदी. काय करता तुम्ही? नाही काय करत नाही आहे. ओठ निमुलते करा. निमुलते निमुलते ते फोटो काढताना असं काय करतात? काय म्हणतात तुमच्यात? पाऊट. हा पाऊट 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 करा. फोटो काढायचा का नाही? कुणा बरोबर फोटोत पाऊट करायला लागतंय मला? माझ्याकडे बघून नाही करणार मी. तुमच्याकडे बघून पाऊट नाही करणार प्लीज. किती किती आगाऊ बाई आहे. कसं हिच्याबरोबर दिवस काढतो माझंच मला माहिती. तुम्ही दिवस करताय माझ्या बरोबर? फोटो काढा फोटो काढा फोटो काढा. तुम्हाला राहायचं नाही तर हा फोटो काढा. हा हा करा पाऊट करा काय ते. मॅडम मॅडम आता ना दुसरी पोज आहे. दुसरी पोज. दुसरं एक काम करा. असं हात करा. पाय पाय असं पाय वर घ्या. हा टायटॅनिकची पोज. आणि तुम्ही निघा इथनं प्लीज निघा. मला फ्रेश व्हायचंय. काय नाव तुझं? सचिन. मला साबण देऊ शकाल का? साबण देणार? साबण देऊ टाक त्यांना. बापूस आंघोळीचा देऊ का कपड्याचा देऊ? अरे कपड्याचं साबण कसं चालेल मला आंघोळीला? आम्हाला चालतो. आम्ही त्या साबण आंघोळ करतो का नाही? काय मॅडम वास्तविक बघायला गेली ना तर नॉर्मल साबण ना याचं केस आणि ही माझी तुकतुकीत कांती आहे ना ती खराब होते. काय समज?
तुम्हाला चालत असेल, मला आंघोळीचा साबण हवाय. आंघोळीचा हवाय? ए त्यांना आंघोळीचा साबण देऊन टाक सर. हे घ्या मॅडम. एवढ्या साबणामध्ये आंघोळ होईल माझी? हो ह्यातला उरल पण थोडासा. नाही बघतच नाही. आणि काळजी आधी आंघोळीचं जा, मग काय सगळं प्रश्न विचारा काय नाही. कळतं काय तुम्हाला? आणि हा बघा आंघोळ करता करता जर साबण संपला तर दरवाजा जरा किलकिला करा. किलकिला? किलकिला म्हणजे असं बाथरूमचा दरवाजा असून असा उघडा आणि मला आतनं आवाज द्या. अहो ऐकलत का? आंघोळीचा साबण संपला, जरा आणून देता का? मग मी तुम्हाला साबण आणून देईन. हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला साबण आणून देईन, पण मी हा साबण देताना हात पुढं करीन, तो डायरेक्ट खेचून तुम्ही मला बाथरूम मध्ये खेचायचा आहे असं. मला ही फालतू किती अजिबात चालत नाही, मला सांगतो तो. मला अजिबात पडत नाही. हा मला अजिबात आवडत नाही या गोष्टी, तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला खेचून बाथरूम मध्ये का घेऊ? आणि मुळात दार किलकिले करून अहो साबण संपला आणून द्या असं मी का म्हणू? मी काय बायको आहे तुमची? मग व्हा ना. तुम्ही शांत राहा प्लीज. बरं शांत झालो तो व्हाल माझी बायको तुम्ही. आईला काय बोलण्यासारखंच नाही. बघा ना आता एका त्याच्या नशिबात नसतो प्रभाकर, त्याला मी तरी काय करू? इलाज नाही. शांत बसा प्लीज प्लीज, कृपा करा माझ्या. शांत बसा. जेवणाचं काय आहे? मला भूक नाही, तुम्ही जेवून घ्या आणि झाकून ठेवा. तुला काय भूक भीक लागलेली आहे? या आई मला पुरणपोळी बनवून दे ना. मारू नका, मारू नका त्याला, मारू नका. काय माहितीये काय, हा लहान असं ना ह्याची आई देवाघरी निघून गेलेली आहे ना, लय वांद झालं हो त्याचं. तुम्हाला सांगतो आईला असा त्रास द्यायचा नाही. आणि ना तुमच्यात ना त्याला आई दिसते हो, म्हणून तो आई म्हणाला. नाही ऐका ना. आणि तुम्ही पण असं बोलताय? हो मला बायको नाही ना, आणि मला ना तुमच्यात माझी बायको दिसते हो. शांत बसा, गप्प बसा प्लीज प्लीज. नका चळू ना मला, नका ना चळू. झोपू दे मला शांतपणे. जा ना तुम्ही, जा येत ना, झोपू दे मला. कमाल आहे ना, हॉटेलमध्ये एवढे चांगले अमेनिमेंट आहे तरी देता होतं ह्यानं हे मिळत नाही. नाही दुसरं काय म्हणजे आणखी काय तत्पर सेवा करायची ना काय समाजाला. मी काय म्हणतो शांत काय म्हणू नका. नाही शांत झोपा. मी इथं बाहेरच झोपलेलो आहे, फक्त ती शांती आली ना की मला जरा उठवा इकडे बोलवा. कोण शांती? शांती माझी बायको. आत्ताच तुम्ही म्हणालात ना की याला आई नाहीये, मला बायको नाहीये. हो 10 वर्षापूर्वी ना इथेच तिनं जीव सोडला आणि वय. हो म्हणजे हो शांती. आणि ती काय होते रात्रीची येते, मला उठवते, माझ्याबरोबर शालूचा डान्स करते आणि मग निघून जाते. भूत आहे? नाही भूत नाही, भूत नाही. शांती माझी बायको. अहो मेले ना म्हणजे भूत असेल. आवाज होतोय? नाही नाही बघा वसाडीचं नाव काढून लगेच हजेरी झाली बघा. शांती 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 ऐकून घे. कोणाची चटवी? चटवी नाही आहे, काय नवीन कस्टमर आहे, सकाळी निघून जाणार आहे. शांती जरा शांत होईल, त्रास देऊ नको हा प्लीज. हा शांती. शालू नाही नाही मी सुहास. सुहास नाही हो, शालूचा डान्स करा असं म्हणते ती. करा करा करा. नाही तुम्हाला पण नाचावं लागलं ना, ती जायची नाही. हो असं कसं नाचा तुम्ही. हो नाचा. हा हा. अगं शालू झोका दे गो मैना, अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, बुगडी नाही आणली रुसलीच मैना, बुगडी नाही आणली. अरे पालाली हे वसाडी आलं ती पालाली. नाही ती पिढा बरा झाला गेली माहिती. काय सांगू तुम्हाला केवढं व्याप आहे. काय करणार हे असे कस्टमर आहेत ना, ॲपवरून हॉटेल बुक करतात आणि आपल्याकडनं 50% डिस्काउंट घेतात. काय समजलं? आपलं केवढं वांधं होतात माहिती तुला. हे तो 204 मध्ये बेड खाली झोपला नाही कस्टमर, डबल भाडं देणारा, त्याला घेऊन ये पटकन. आता ताबडतोब तिला घेऊन ये. आणि आमिर तू काय करशील? हॉटेल बुक झालाय, आता शटर खाली कर. वा 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 वा. तो पंच अगदी जबरदस्त होता की प्रत्येकाच्याच नशिबात प्रभाकरची पप्पी थोडी नसते. पण आम्ही लकी आहोत, आमच्या नशिबात प्रभाकरचा परफॉर्मन्स आणि प्रभाकरची शालू आहे. थँक्यू सो मच त्यासाठी. जाणून घेऊया हा परफॉर्मन्स आपल्या हास्यरसिकांना कसा वाटलाय. सई मस्त झाला परफॉर्मन्स. प्रभाकरदा तुमचं टायमिंग खूप अफाट आहे आणि
ज्यांच्या नशिबात प्रभाकर दादांची पप्पी आहे त्यांचं अभिनंदन करूया आधी. मजा आली. तुमच्या तिघांची भट्टी अजून दिवसेंदिवस छान काय लोणचं मुरतं तसं मुरत चालली आहे असं दिसतंय आणि ती बघायला आम्ही आतुर असू. सुहासू फ्रस्ट्रेट होण्याचं जे काही केलंस ते खूपच भारी होतं आणि मला ते खूप आवडलं. शांतीचं नाक मुरडणं खूप आवडलं. सुपर. प्रसादा छान झाला परफॉर्मन्स. कॉन्सेप्ट मस्त होती आणि तुम्ही तिघांनी केलंही खूप छान. प्रभाकर, दिवसेंदिवस तुझ्या टॅलेंट बरोबरच तुझ्या पप्पी आणि तुझ्या कांतीची भर पडत चालली आहे आणि दिवसेंदिवस तुझ्या कांतीसारखा तुझा परफॉर्मन्सही तुकतुकीत होत चालला आहे. मला फार आनंद वाटतोय. सचिन, छान. तुझी साथ खूप छान होती या स्किटमध्ये. सुहास, तुझा प्रेझेन्स नेहमीच खूप काय म्हणूया प्रेक्षणीय असतो. छान असतो वावर तुझा रंगमंचावरचा. तुझं हसणं पण खूप छान असतं. तर खास आजचा शेर तुझ्या हसण्यासाठी. कुछ तो था उसके होठों पर, कुछ तो था उसके होठों पर, हमेशा होठ दबाए हंसती थी, एक दिन खुल के हंसी तो पता चला, चायला तंबाखू खाती थी. नाही, लिहिला असं कोणी नाही. जनरल हे जे सगळे शेर आहेत ते मी कुठून कुठून मिळवलेले आहेत, त्याचं श्रेय त्यांना आहे. इथे मला ते योग्य वाटतात तेव्हा मी वापरत जातो. यातलं माझं काही क्रिएटिव्ह माझी काही नाही आहे. तर हा शेर नक्कीच तुला लागू नये. तू फार गोड हसतेस आणि थँक्यू सो मच या परफॉर्मन्ससाठी. मंडळी, जाणून घेऊया हास्य रसिकांकडून की त्यांना आजचा हा भाग कसा वाटला. सई? मस्त वाटला. मला असं वाटतं की आपल्या मंचाची खासियत ही आहे की सगळ्या डिपार्टमेंट्स मिळून येतात आणि सगळ्या डिपार्टमेंट्स ॲज अ टीम काम करतात आणि हे टीम स्पिरिट असंच तगडं राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ये बाद तथास्तु. प्रसादा? खूप दमदार होता एपिसोड. मला प्रसाद आणि ओंकार, आज जी तुम्ही 2 कॅरेक्टर्स आणली आहेत ती वारंवार आली तर मला फार मजा येईल. म्हणजे जसं समीर विशाखाचं मुलाखतीचं स्किट आपण एन्जॉय करतो एक पर्टिक्युलर त्या कॅरेक्टर, तसं या कॅरेक्टरमध्ये मला पोटेन्शियल दोन्ही कॅरेक्टरमध्ये मला दिसतंय. दुसरी गोष्ट मला सांगवायची वाटते, विशेष करून गौरव, वनिता, तुम्हाला दोघांना. 3रं पर्व आता आपलं जवळजवळ हे आहे. तुमच्या समोर तुम्ही अनेक परफॉर्मन्सेस समीर विशाखाचे, प्रसादचे, पॅडीचे, नमाचे, अंशूचे पाहिलेले आहेत. मला असं वाटतं की ही माणसं या क्षेत्रामध्ये उगाच दादा नाही आहेत. मला असं वाटतं की कलाकाराचं काम असतं प्रेक्षकांची मनोरंजनाची भूक भागवणं. जेव्हा कलाकार स्वतः तृप्त होतो ना तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम असतो असं मला वाटतं. कलाकाराची स्वतःची भूक शेवटपर्यंत भूकच राहिली पाहिजे. कलाकार जेव्हा तृप्त होतो तेव्हा तो संपतो असं मला पर्सनली वाटतं. ती भूक जागी राहिली पाहिजे, ती तृप्ती आली नाही पाहिजे की आत्ता एकच हिंदी पिक्चर मिळाला आहे, अजून 100-200 हिंदी पिक्चर मिळवायचेत आणि ते कुठलाही परफॉर्मन्स बघून मिळू शकतात. तेव्हा प्रत्येक परफॉर्मन्स हा भुकेल्यासारखाच व्हायला पाहिजे असं माझं मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगणं आहे. वाईट वाटलं असेल माफ करा, पण ते सांगणं या खुर्चीत बसून मला फार गरजेचं वाटतं म्हणून मी सांगितलं. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसादा. तुम्ही रसिकतेनं यांचे परफॉर्मन्स एन्जॉय तर करताच, पण योग्य ठिकाणी योग्य वेळी यांना योग्य ते मार्गदर्शन देखील करता. त्यासाठी थँक्यू सो मच. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या.